नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आपला रत्नागिरी जिल्हा पोलीस आयुक्तालयाचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट सीचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहणार आहोत. तर या भाग 3मध्ये आपण त्याचे पुढील महत्त्वाचे जे काही 25 प्रश्न आहेत तर ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तर प्रश्न क्रमांक 51 पहा. खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर आहे? म्हणजे 4 स्वर तुम्हाला दिलेले आहेत. तर ए, ई, अ आणि ई. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकूण 4 संयुक्त स्वर आहेत. ए, ऐ, ओ, औ. तर त्यापैकी एक दिलेला आहे ते ऑप्शन एमध्ये. म्हणजे संयुक्त स्वर कोणता आहे? ऑप्शन एमध्ये दिलेला ए. तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52. 3219 या संख्येपासून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या बनवा व त्यांची वजाबाकी करा, ती किती येईल? तर आता 3219 यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वात मोठी संख्येसाठी सर्वात मोठा अंक अगोदर घ्यावा लागतो. म्हणजे 9321 ही सर्वात मोठी संख्या तयार होईल. सर्वात लहान म्हणलं तर ह्याच्या उलटी 1239 यांची वजाबाकी करायची. म्हणजे 11तनं 9 गेले, हे 2 राहिले, परत इथे काय राहणार? 8 राहणार. 12तनं 3 8, 12तनं 2 गेले, परत इथे किती राहिले? 3 आणि हातचा 1. म्हणजे हे 12तनं 8 गेले, इथे काय 12तनं 4 गेले, 8 राहिले. त्याप्रमाणे परत 3तनं 3 गेले, हे 0 राहिले. 9तनं 1 गेले, किती राहिले? 8 राहिले. म्हणजे किती राहतात? 8082. म्हणजे ही वजाबाकी येते 8082. तर बघा 8082 हे पर्याय क्रमांक एमध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53 पहा. विसंगत शब्द ओळखायचा आहे आपल्याला इथे आता. तर 4 शब्द दिलेले आहेत. ओढा, तलाव, विहीर आणि डबके. तर यापैकी विसंगत शब्द ओळखायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर तलाव, विहीर आणि डबके यामध्ये पाणी कसं साठलेलं असतं बघा. तलाव मोठं असतं, त्यामध्ये साठलेलं पाणी असतं. विहिरीमध्ये साठलेलं, डबकेमध्ये मग एका ठिकाणी स्थिर पाणी असतं. पण ओढ्याच कसं वाहतं पाणी असतं बघा. वाहतं पाणी वाहत जातं नदीसारखं. म्हणून विसंगत शब्द काय असणार आहे? ऑप्शन ए, ओढा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54 पहा. IMF या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला आपण म्हणतो तर त्याचं आणि वर्ल्ड बँकेचं मुख्यालय जे आहे तर ते वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. अमेरिका, वॉशिंग्टन DC. म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55 बघा. 1 ते 100च्या दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत? तर आता हे डायरेक्ट पाठच करून ठेवायचं. 1 ते 100 या दरम्यान एकूण 25 मूळ संख्या असतात. हे सरळ प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. एकूण 25 मूळ संख्या असतात 1 ते 100 या संख्येमध्ये. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. तसेच बघा अजून एक प्रश्न विचारला जातो. आता हे मूळ संख्या 25 आहेत तुम्हाला माहिती आहे. मग आता संयुक्त संख्या किती असणार आहे? काय मुले काय करतील? 100मधून 25 वजा करतील आणि 75 संयुक्त संख्या आहेत असं म्हणतील. पण लक्षात घ्या, एक ही अशी संख्या आहे जी संयुक्तही नाही आणि मूळही नाही. म्हणजे 75मधून 1 गेले, राहिले किती? 74. 74 एकूण म्हणजे संयुक्त संख्या आहेत 1 ते 100 यामध्ये. हे लक्षात ठेवा, कारण एक ही मूळ ही संख्या नाही आणि संयुक्तही नाही. म्हणून इथे काय दिले? फक्त आपल्याला मूळ संख्या विचारलेत म्हणून हे ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56 पहा. तर काय दिलेलं आहे? एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 25 सेंटीमीटर असेल व एक बाजू 15 सेंटीमीटर असेल तर उर्वरित बाजू किती सेंटीमीटरची असेल? तर बघा आपल्याला काय दिलं आहे? काटकोन त्रिकोण आहे. तर त्याच्या कर्णाची आपल्याला काय दिलेली आहे? लांबी दिलेली आहे. बघा आता काटकोन असा त्रिकोण आहे, त्याचा कर्ण हा झाला मोठी बाजू. म्हणजे किती दिली आहे ती? 25 सेंटीमीटर आहे आणि एक बाजू 15 दिली आहे. तर राहिलेली बाजू आपल्याला इथे काढायची आहे. तर आता कर्णवर्ग बरोबर काय असतं? 2 बाजूंच्या वर्गाची बेरीज असते. मग एक बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे काय? ह्याच्या वर्गामधून ह्याचा वर्ग वजा करावा लागेल. मी 25चा वर्ग असतो 625 असतो आणि 15चा असतो 225. तर ह्याच्यातून हे 225 गेले, राहिले किती? 400 राहतात. तर 400 हे कशाचा वर्ग आहे? तर 20चा वर्ग आहे. म्हणून इथे राहिलेली बाजू काय असणार आहे? 20 असेल. तर बघा 20 हे तुम्हाला पर्याय क्रमांक एमध्येच दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57 बघा.
वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण टिंबटिंबचे कार्य करते. तर जेव्हा वाक्यात कधीही स्थळवाचक क्रियाविशेषण आलेलं असतं, म्हणजे स्थळ म्हणजे काय, इकडे तिकडे असे स्थळवाचक क्रियाविशेषण आलेलं असतं, तर ते वाक्याचं कर्मपूरकाचं काम करत असतं. पहा काय करतं ते, वाक्यातील कर्मपूरकाचे काम कशाचा, आधारपूरक म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो, आधारपूरकाचे काम करते. म्हणजे स्थळवाचक क्रियाविशेषणाचे कार्य काय आहे, तर ते आधारपूरक म्हणून कार्य करते, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. पहा, तर ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. वाक्यात येणारे स्थळवाचक क्रियाविशेषण हे आधारपूरकचे कार्य करते. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58 पहा. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन उत्तर द्या. म्हणजे 2चा जसा संबंध 16शी आहे तसा 5चा संबंध कशी काय, म्हणजे 2ला जसं त्यांनी काय केलेलं आहे 16, तसं 5ला आपल्याला काय येईल असं विचारलेलं आहे. बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर 2चा वर्ग काय असतो 4, त्याला गुणिले 4 केले. 2चा वर्ग 4 असतो, त्याला गुणिले 4 केले, त्याचं उत्तर 16 लिहिलेलं आहे. 5चा वर्ग किती असतो 25, मग 25 गुणिले 4 करायचं, 25 चोक किती येणार 100 येणार. म्हणजे 2ला जसं 16 तसं 5ला काय असणार आहे 100 असेल. तर 100 हे तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59 पहा. तर 59 प्रश्न पाहण्याआधी बघा इथे आता दोन्ही प्रकारे आता उत्तर निघू शकते, कारण त्यांनी 40 आणि 100 अशी 2 उत्तरं दिलेली आहेत. तर त्यांनी काय केलेलं आहे, इथे काय 40 कसं दिले बघा, 2 16 गुणुले 8 केले, 2 16, तसंच 5 40 असं देखील येऊ शकतं. म्हणजे त्यांनी 2 उत्तरे दिली आहेत इथे, कारण आता तर्क काय हे काढू शकतो आपण याचा. म्हणून बी व सी 2 पर्यायाची उत्तरं ज्यांनी बरोबर केली त्यांना मार्क मिळालेले होते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59 पहा. मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील कोणत्या समाजातील घटकांसाठी आहे. तर आता वयोश्री म्हणल्यावर तुमच्या एवढं लक्षात आलं पाहिजे की हे जास्त वर्षावरील लोकांना आहे, म्हणजे वयोवृद्ध लोकांसाठी ही योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. म्हणजे यामार्फत काय दिलं जातं तुम्हाला सरकारकडून 3000 रुपये भेटतात, जेणेकरून वयोवृद्ध लोक असतात 65 वर्षावरील, ते त्यांना लागणारा चष्मा असेल किंवा त्यांना हातात धरायची छडी असेल किंवा कानाची मशीन असेल, तर त्यासाठीही त्यांचे डायरेक्ट DBT स्कीमद्वारे 3000 त्यांच्या बँकेत पाठवले जातात आणि त्यांना तेवढे पैसे भेटतात. तर तीच मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे महाराष्ट्राची. तर ती वयोवृद्ध लोकांसाठी आहे 65 वर्षावरील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60 पहा. तर आता गणितावरती प्रश्न आहे. इथे काय दिलेलं आपल्याला, 21 मुलांचे सरासरी वय 15.5 आहे. बघा 21 मुलांचे सरासरी वय दिलेलं आहे 15.5 व इतर 4 मुलांची वये अनुक्रमे 15, 13, 12 आणि 11 आहेत. तर त्या सर्व मुलांचे सरासरी वय काय असेल. तर आता एकूण पाहिलं तर हे 21 मुले आणि हे 4 मुले, एकूण टोटल मुले किती झाली, तर एकूण ही 25 मुले झाली. मग एकूण संख्या आपण खाली लिहित असतो भागाकाराच्या ठिकाणी, म्हणजे एकूण 25 मुले झाली. आता 21 मुलांचे सरासरी वय 15.5 आहे. मग 21 मुलांची एकूण वयाची बेरीज काय असणार आहे, 21 गुणिले 15.5. 21 गुणिले 15.5 केलं तर 325.5 येतं आणि हे 13, 12, 15 आणि 11 यांची बेरीज किती होती, 13, 12, 25 आणि 15, 40 आणि 11, 51. हे 51 भागिले 25. तर आता हे टोटल किती झाले, 376.5 झाली याची बेरीज. बघा 376.5 आणि भागिले तुमचं किती आहे 25. आता 376.5 भागिले 25 जर केलं तर 25 एके 25 उरले 12, परत वरून घेतले 6, 25 5 1,600. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 15.06 याचं उत्तर मी डायरेक्ट देतो इथे तुम्हाला, किती 15.06 येतं. म्हणजे तुम्ही जर सॉल्व करून पूर्ण पाहिलं तर भागाकार तुम्ही करू शकता. तर 15.06 हे कशामध्ये दिलेलं आहे, ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय. बघा छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी कोणता ग्रंथ लिहिलेला, बुधभूषण हा एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे, ऑप्शन ए मध्येच दिलेला आहे. तर त्या ग्रंथाचं नाव विचारलेलं आहे बुधभूषण. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62. 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती राष्ट्रे सहभागी झालेली आहेत.
बघा त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर एकूण 206 देशांनी सहभाग घेतलेला होता त्यावेळेस. एकूण पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये 206 देशांनी सहभाग घेतलेला आणि भारताला एकूण 6 पदके भेटलेली. तर त्यामध्ये पाहिलं तर सुवर्ण एकही मिळालं नव्हतं. तर बघा 4 कांस्य आणि 2 रौप्य मिळालेली होती. म्हणजे सुवर्ण एकही पद जे आहे तर ते मिळालेलं नव्हतं. एकच रौप्य आणि 5 कांस्य असे काय तर म्हणजे एकूण 6 पदके मिळालेली. एवढं लक्षात ठेवा. आणि ते रौप्य पदक आहे तर ते नीरज चोप्राला मिळालेलं होतं भालाफेकमध्ये. म्हणजे एकही सुवर्ण मिळालेलं नव्हतं आपल्याला 2024च्या ऑलिम्पिकमध्ये. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53 पहा. सिंगापूरचे पंतप्रधान कोण आहेत? तर बघा त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 63 आहे. तर सिंगापूरचे पंतप्रधान जे आहेत तर ते आहेत लॅरिंग वाँग. कोण आहेत? लॅरिंग वाँग. हे सीमध्ये ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. तर हे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर आता सध्या लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. तर सध्याचे करंटचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे सध्याचे इतर आपल्या जे जवळचे भागीदार देश आहेत, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, श्रीलंका असेल, तर त्यांचे पंतप्रधान कोण आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण त्यावरती आता तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच चीनचं देखील लक्षात ठेवा. अतिशय जवळचं आपल्या राष्ट्र आहे, त्यावर देखील प्रश्न विचारला जातोच. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64. दर शेकडा 11% दराने 2000 रुपयांची 3 वर्षाची रास किती? तर बघा आपल्याला काय होते दर शेकडा. तर हे सरळ व्याजाने आपल्याला रास काढायचे आहे. तर रास काढण्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं? एकूण सरळ व्याज काढावं लागतं. सरळ व्याज बरोबर काय असतं? PRT भागिले 100 असतं. P म्हणजे काय? मुद्दल, R म्हणजे रेट, T म्हणजे काळ भागिले 100. तर आता PRT तिन्ही पण दिलेला आहे. आपल्याला 11 दिला आहे रेट, त्यानंतर P दिलेला आहे 2000, मुद्दल दिलेला आहे 2000, T किती आहे? 3 वर्ष भागिले 100. तर आता इथे 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या, राहिलं काय? 11 दोन्ही 220 आणि 220 गुणुले 3 जर केलं तर किती येतं? 660. एकूण 660 हे काय झालं? तुमचं व्याज झालं. मग रास बरोबर काय असतं? मुद्दल अधिक व्याज. म्हणजे 2000मध्ये हे 660 मिसळलं तर काय होतं? 2660. म्हणजे 2660 कशामध्ये दिले तुम्हाला? तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे दर शेकडा 11% दराने आहे 2000 रुपयाची 3 वर्षाची रास किती होणार आहे? 2660 रुपये. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65 पहा. WHOचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तर त्याचे जे मुख्यालय आहे तर ते कोणत्या ठिकाणी आहे? तर ते जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी. कुठे? जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी WHOचे मुख्यालय आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66 पहा. शब्दाच्या एकूण जाती किती? तर आता ह्या प्रश्नाची जी आहेत तर तुम्ही जर पाहिलं तर एकूण किती 8 जाती आहेत. बघा किती एकूण शब्दाच्या किती जाती असतात? 8 जाती असतात. त्यातल्या 4 विकारी आणि 4 अविकारी. म्हणजे जे अव्यय आहेत ते अविकारी. म्हणजे काय? तर ते लिंगानुसार किंवा वाचनानुसार त्यांच्यामध्ये बदल होत नसतो, त्याला अविकारी म्हणतो. जे अव्यय 4 आणि नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे 4 हे विकारी आहेत. कारण त्यांच्यामध्ये लिंग वचनाप्रमाणे बदल होतो, विभक्तीप्रमाणे. तर हे विकारी आणि अविकारी 4 म्हणजे एकूण 8 आहेत शब्दांच्या जाती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67 पहा. केंद्रीय बजेट 2024मध्ये इन्कम टॅक्ससाठी स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा किती रुपये आहे? बघा त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर एकूण मर्यादा जी आहे तर ती इन्कम टॅक्ससाठी किती होती त्यावेळेस? तर ती स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा जी आहे तर ती 75,000 एवढी होती. तर सध्याचं जे काही करंट आहे ते तुम्ही करून जा. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68 पहा. दर शेकडा 9% दराने 5000 रुपयांचे 3 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? बघा 9% दराने आपल्याला विचारले आणि चक्रवाढ व्याज विचारले. तर आता चक्रवाढ व्याजासाठी आपल्याला अगोदर त्याची रास काढावी लागते, त्यानंतर मुद्दल त्यातून वजा करावी लागते. तर गणितात दिल्याप्रमाणे पहा आपल्याला काय काय दिलेलं आहे? दर दिलेला आहे, रेट किती 9% आहे, मुद्दल दिलेला आहे 5000, त्यालाच आपण P म्हणतो, आणि N म्हणजेच काळ दिलेला आहे 3 वर्षासाठी. तर आता त्याचं आपलं रास कशी काढतो चक्रवाढ व्याज आहे त्याला आपण अमाऊंट म्हणतो. अमाऊंट बरोबर P कंसात 1 अधिक R/100 त्याचा घातांक N या सूत्रानुसार काढतो. तर बघा P आहे 5000 गुणुले कंसात 1 अधिक R दिला 9% म्हणून 9/100
त्याचा घातांक n म्हणजे 3. म्हणजे हे बरोबर काय येणार, हे 5000 गुणुले हे जर छेद समान करून घेतला तर 100 एके 100 अधिक 9 109. 109 भागिले 100 त्याचा घातांक 3ला 3. म्हणजेच 5000 गुणुले आता त्याचा घन आहे म्हणून 109 गुणुले 109 गुणुले 109 भागिले 100 गुणुले 100 गुणुले 100. तर हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचं आन्सर काय येतं, तर 6475.145 किंवा नुसतं 14 देखील घेऊ शकता. 6475.14. मग आता हे काय झालं, तुमची रास आली चक्रवाढ व्याजाची. मग चक्रवाढ व्याज बरोबर काय असतं, कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर रास वजा मुद्दल म्हणजेच अमाऊंट वजा प्रिन्सिपल. अमाऊंट आहे तुमची रास आत्ताच काढलेली 6475.14 आणि मुद्दल तुम्हाला दिले 5000. तर किती येतं हे वजाबाकी केल्यावर 1475.14. म्हणजे चक्रवाढ व्याज किती असणार आहे, 1475.14. 1475.14 हे तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69 पहा. तर दिशेवरती आधारित प्रश्न आहे हा. संजय ए पासून पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत बी पर्यंत गेला. तर बघा संजय या ठिकाणी असं आपण मानू, तो काय पूर्वेकडे चालत गेला आहे आणि इथे जाऊन थांबला एका ठिकाणी. आणि तो किती चालत गेला आहे, 3 किलोमीटर चालत गेला आणि इथे बी आहे. तर ह्या बीच्या ठिकाणी तो येऊन पोचला. तेथून तो 90 डिग्री डावीकडे म्हणजे इकडे सरळ वळला आणि तो 4 किलोमीटर गेला म्हणजे इकडे 4 किलोमीटर गेला आणि इथे सी पशी जाऊन पोचला. तो सी पशी जाऊन पोचला 4 किलोमीटर जाऊन. तर आता ए पॉईंटपासून किती अंतरावर, मी हे अंतर तुम्हाला काढायचं आहे. तर आता हे 90 डिग्री आहे, हे 4 आहे, 3 आहे, पायथ्या गोरचं त्रिकूट आहे 3 4 5. त्या दोघांच्या वर्गाची बेरीज 4चा वर्ग 16 3चा वर्ग 9 25 25 वर्ग म्हणून 5. हे अंतर किती असणार आहे, 5 असणार आहे. साधा सोपा सिंपल प्रश्न होता. तर सध्याला तो त्याच्या घरापासून म्हणजे ए पॉईंटपासून किती दूर आहे, तर तो 5 किलोमीटर दूर आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70 पहा. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी कोणती, म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी विचारलेली आहे बघा. पहिली राजधानी कोणती होती, तर ती होती राजगड. नंतर कोणती झाली, तर ती रायगड झाली. 1672 पासून म्हणजे राज्याभिषेक झाला 74 पासून, तेव्हापासून ती रायगड झाली. ऑप्शन आत्ता सध्याला काय विचारले, पहिली राजधानी कोणती होती, तर ती होती राजगड. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71 पहा. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. तर आता इथे शब्द दिले, ग्रंथ, देह, शरीर आणि पगडी. तर तो ग्रंथ म्हणतो, तो देह म्हणतो आणि ती पगडी म्हणतो. मग हे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी शब्द झाले. पण ते शरीर म्हणतो म्हणजे नपुसकलिंगी शब्द कोणता ह्या चारपैकी, तर तो शरीर असणार आहे. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72 पहा. षटकर्णी होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे. तर बघा षटकर्णी होणे त्याला आपण काय म्हणतो, अनेकांना उमगणे म्हणजे षटकर्णी होणे असं आपण म्हणतो. अनेकांना उमगणे समजणे त्याला षटकर्णी होणे असे म्हटले जाते. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. षटकर्णी होणे म्हणजे काय, तर अनेकांना उमगणे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73 पहा. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर तिथे तुम्ही PDF डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलवर जाऊन. तर प्रश्न क्रमांक 73 आहे. CHANDAN चंदन हे 24 19 26 13 23 26 13. तर राईटसाठी काय येईल बघा, चंदन. आता इथे काय केलेलं आहे, उलटे नाव दिलेत. म्हणजे A to Z 1 ते 26 असतात, तसे 26 ते 1 असे उलटे नाव दिलेत. म्हणजे Aला 26, Bला 25, Cला 24 आता इथे दिलेलं आहे बघा. त्याप्रमाणे इथे Aला 26 दिलेलं आहे, Nला त्यांनी 13 दिलेला आहे. तर आपल्याला राईटसाठी निवडायचं आहे बघा. राईट जर तुम्ही पाहिलं तर तिकडून किती नंबरला असतो, तर तिकडून 18 नंबरला असतो. मग इकडून जर मोजलं तर तो किती 9 नंबरला असणार आहे. मग सुरुवातीला काय येणार आहे 9. म्हणजे हे बी आणि डी हे पर्याय कट झाले. सुरुवातीला 9 येणार आहे बघा. आय किती नंबरला असतं, तर 9 नंबरला, तिकडून 18 नंबरला, म्हणजे 2 नंबरला 18 येईल. जी जर पाहिलं तर किती नंबरला असतं, तर इकडून किती 6 नंबरला असतं. ABCD 7 नंबरला असतं. मग तिकडून किती नंबरला असणार आहे, तर 20 नंबरला असतील. म्हणजे 9 18 20. इथेच तुम्हाला ॲन्सर मिळून 9 18 20 आणि शेवटी 7 आहे का बघूया. बघा शेवटी 7 आहे, तर इथे काय आहे टी. बघा टी 20 नंबरला आहे, तिकडून मोजलं तर किती येईल 7 नंबरला येईल. मग इथे 7 येतं शेवटी. म्हणजे 9 18 20 19 आणि 7
हे कशामध्ये दिले? ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. तर राईटसाठी काय येणार आहे? ऑप्शन सी 9, 18, 20, 19, 7. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74 पहा. हवेचा दाब टिंब या परिमाणात किंवा त्याला आपण एकक म्हणतो. तर कशामध्ये आपण हवेचा दाब मोजतो? तर त्याला आपण मिलीबार म्हणतो. बघा, मिलीबार की बार, मिलीबार किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर याच्यामध्ये देखील आपण मोजतो किंवा पास्कल. म्हणजे हवेचा दाब पाहिलं तर आता दिलेल्या 4 पर्यायापैकी काय? मिलीबार. तर मिलीमीटरमध्ये आपण लांबी मोजतो. बघा, mm. किंवा मिलीग्राममध्ये आपण वजन मोजतो. मिलीलिटरमध्ये आपण देखील काय मोजतो? तर त्याची घनता मोजतो. द्रव पदार्थ दूध असेल किंवा पाणी असेल तर ते मिलीलिटरमध्ये मोजले जातं. म्हणजे द्रव पदार्थासाठी आपण ते युनिट वापरतो. पण हवेचा दाब आपण मिलीबारमध्ये मोजतो. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75 पहा. एका वर्गामध्ये एकूण 65 मुले आहेत. किती मुले आहेत? 65 मुले आहेत. त्यापैकी 60% मुले गैरहजर असतील तर हजर मुले किती? बघा, 60% मुले काय आहेत? गैरहजर आहेत. मग हजर किती असणार आहेत? 100मधून 60 गेले 40. मग 40% हे मुले काय आहेत? तर एकूण हजर मुले आहेत. बघा, 40% हजर आहेत. मग आपल्याला काय काढायचं आहे? ते हजर मुलांची संख्या काढायची आहे. म्हणजे काय काढावं लागेल? ह्या 65च्या 40% काढावं लागेल. म्हणजेच हजर मुलांची संख्या तुम्हाला भेटेल. बघा, 0ला 0 गेले, 2 दुनी 4, 2 पंचे 10, 5 एके 5, 13 पाची 65 आणि 13 दोन्ही किती? 26. किती आलं? 26. म्हणजे 65च्या 40% मुले हजर आहेत. म्हणजेच किती मुले हजर आहेत? तर 26 मुले हजर आहेत. तर 26 हे तुम्हाला ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो, आपला रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट सीचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहिला, ज्यामध्ये आपण त्याचे पुढील महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.